नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील काकडधरा गावामध्ये मतदानादरम्यान 2 गटात शाब्दिक वाद, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटलाय। कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद, 2 गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी भिडलेत, पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवलेला आहे। अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावातील मतदान केंद्रावर राडा, मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद, तर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात ग्रामपंचायत मतदान केंद्रावर 2 गटांमध्ये वाद, एका चिठ्ठीवर उमेदवारांना निवडणूक चिन्ह नमूद केल्यानं वाद, पोलिसांच्या मध्यस्थीनं परिस्थिती नियंत्रणात। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावामध्ये 16 जागांसाठी मतदान, महायुतीत असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीमध्ये आमने सामने। काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी आतापर्यंत 72.49% मतदान। सुनेत्रा पवारांकडून काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान, तब्येत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला गैरहजर, तर काटेवाडीत आमचा विजय निश्चित, सुनेत्रा पवार यांचा विश्वास। बारामतीच्या काटेवाडीमध्ये पैशाचं वाटप, भाजप पॅनल प्रमुखांचा अजितदादांच्या पॅनलवर आरोप, पैसे वाटले म्हणता मग पुरावे द्या, माजी सरपंचांचं हे उत्तर। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बजावलाय मतदानाचा हक्क, आंबेगाव मतदान केंद्रावर वळसे पाटलांनी मतदान केलं। शहाजी बापू पाटलांनी बजावलाय मतदानाचा हक्क, चिकमहूद मतदान केंद्रावर शहाजी पाटलांचं मतदान। हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या बावडा मतदान केंद्रावर बजावलाय मतदानाचा हक्क, हर्षवर्धन पाटलांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान केलंय। जळगावच्या पाळधी गावातील मतदान केंद्रावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावलाय मतदानाचा हक्क, जनतेचा कौल आम्हालाच मिळेल, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। एनसीपीच्या अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहितेंनी बजावलाय मतदानाचा हक्क, शेल पिंपळगावातील निवडणुकीमध्ये आमदार मोहितेंची प्रतिष्ठा पणाला। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील माळीनगरमध्ये चुरशीची लढत, ग्रामपंचायतच्या 17 जागांसाठी मतदान सुरू। बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींसाठी मतदान, धनंजय मुंडे पंकजा मुंडे भावंडात चुरस, सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा पणाला। पुण्याच्या खेड तालुक्यातील तिन्हेवाडीमध्ये मतदानासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद, सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार असल्यानं मतदानासाठीच रांगा। नाशिक जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतीसाठी मतदान, निफाड तालुक्यातील पालखेड नगरपंचायत ग्रामपंचायतीमध्ये माजी आणि आजी आमदारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरते। अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतमध्ये महिला राज येणार, एकूण 18 पैकी सरपंच पदासह 9 महिला सदस्य होणार। सांगलीत ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदांसाठी 1512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। अमरावती जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, 20 सरपंच पदासह 149 सदस्यांकरता 500 उमेदवार रिंगणात। बीडच्या परळी तालुक्यात 3 ग्रामपंचायतींसाठी मतदान, हिवरा, वाटकाळी, तांडा आणि सोनविहावरा या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे, एकूण 26 जागांसाठी मतदान होत आहे। भंडारा जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान, काँग्रेसचे नाना पटोले, खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप आमदार परिणिती फुकेंची प्रतिष्ठा पणाला। रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतीसाठी मतदान, सरपंच पदासाठी थेट नागरिकांमधूनच मतदान होत असल्यानं निकालाची उत्सुकता वाढली। धाराशिव जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींमध्ये मतदान, तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ या ग्रामपंचायत सध्या बिनविरोध झालेली पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यातल्या 13 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक, तर 47 गावात सदस्यपदाच्या पोट निवडणुकीसाठी मतदान सुरू। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी मतदान, यापैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध निवड। सिंधुदुर्गात 23 ग्रामपंचायतींसाठी 78 मतदान केंद्रावर मतदान, सरपंच पदासाठी 66 तर सदस्य पदासाठी 324 उमेदवार रिंगणात आहेत। नंदुरबारमध्ये 16 ग्रामपंचायतीसाठी मतदान, मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा, मतदानाचा मोठा प्रतिसाद। पुण्याच्या शेळगावात ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगतापांच्या संकल्पनेमधून आदर्श मतदान केंद्राची उभारणी, मतदान करण्यासाठी आलेल्या अपंगांसाठी व्हीलचेअर तर नागरिकांसाठी पाणी तसंच शौचालयाची व्यवस्था। नांदेड जिल्ह्यात आज 23 ग्रामपंचायतींसाठी मतदान, तर 2 ग्रामपंचायती बिनविरोध, उद्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार।
पुण्यातील खेड तालुक्यात देखील ग्रामपंचायतीसाठी मतदान. तिन्हेवाडीमध्ये गावच्या नागरिकांनी बजावलाय मतदानाचा हक्क. तरुण मतदारांमध्ये फार उत्सुकता असल्याचं पाहायला मिळालं. बीडमधील जाळपोळीची धनंजय मुंडेंकडून पाहणी. शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळीक यांच्या कार्यालयाची देखील मुंडेंनी केली पाहणी. बीडच्या हल्ल्यामागे मोठं षडयंत्र, एसआयटी मार्फत चौकशी करा, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात अंबादास दानवेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट. जरांगे पाटलांनी काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळ उद्या बीड दौऱ्यावर जाळपोळीच्या घटनेचा आढावा घेणार. प्रकाश सोळंकेंनी समाजाच्या पाठीशी आता उभं राहावं, आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार, मराठा बांधवांना भेटणार, उद्याचं सरकार शिष्टमंडळ भेटायला येणार, टाइम बॉन्डबाबत चर्चा करणार, जरांगे पाटलांची माहिती. मराठा आरक्षणापर्यंत कुठलीही नोकरभरती नको, जलसंपदा विभागातील 4,497 पदांची नोकरभरती स्थगित करावी, आमदार भाजपचे पुंचे यांचं फडणवीसांना पत्र गेलंय. राजकारणात विरोधक मात्र मालेगावातील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आलेत एकत्र. मंत्री दादा भुसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात रंगल्यात चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातल्या शेतात रमले. शेती आणि मातीशी माझी नाळ, शेती करण्यात माझा आनंद, शिंदेंकडून भावना व्यक्त. नागपुरातील लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी गीत सादर केलंय. यावेळी नितीन गडकरींनी देखील आपल्या पत्नीसोबत एक गाणं गाण्याचा आनंद लुटलाय. गोंदिया विमानतळावर प्रफुल्ल पटेलांकडून मोदींचं स्वागत. मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना मोदी आणि पटेलांची भेट. रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रेला बुलढाणा जिल्ह्यातून सुरुवात. सोयाबीन कापूस या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ससूनमधील वॉर्ड 16 मधील कैदी रुग्णांची पुन्हा कारागृहात रवानगी. ललित पाटीलसह एकूण 9 जण उपचार घेत होते. ससून प्रशासन ड्रग्ज प्रकरणानंतर अलर्ट मोडवर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनं आणि अभियानास मनाई. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाच्या प्रशासनाचा हा निर्णय. नागपुरात दिवाळीच्या खरेदीची धूम. सीताबर्डी, महाल, इतवारी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. चंद्रपुरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी पणती रंगवण्याचा विशेष उपक्रम. विद्यार्थ्यांसह पालकांचाही मोठा सहभाग. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेल्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेकडून 2,10,00,000ची तरतूद. मात्र ही रक्कम संपल्यानं मानधनाचा प्रश्न निर्माण झाला. अमरावतीच्या बियाणी चौकात रेतीचा ट्रक आणि दुचाकीचा अपघात. घटनेमध्ये महिला पोलीस अधिकारी जखमी. ट्रक चालक ताब्यात आहे. नांदेड जिल्ह्याच्या दुगाव शिवारात ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झालेला आहे, तर ट्रॉलीमधील मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरल्यानं ट्रॉली पलटी झाल्याचा अंदाज आहे. अमरावतीत गायींना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात. 5 गायी जागीच दगावलेल्या आहेत, तर 6 गायी गंभीर जखमी आहेत. नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरात दुकानाला मोठी आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीच्या इतवारा बाजारात प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. नागपूरच्या प्रजापती नगरमध्ये एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग. आगीत कार्यालयाची कागदपत्र आणि फर्निचर जळून खाक झालेला आहे. साताराच्या कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ. वाशिमच्या कामरगावात मतदान सुरू असतानाच खुलेआम दारू विक्री. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराच्या आत दारू विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर. धनज पोलीस काय करतात, नागरिकांचा सवाल. आयुर्वेदाच्या जनजागृतीसाठी नागपुरात रथयात्रा आणि रॅली. 8व्या आयुर्वेद दिनानिमित्त क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थांकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सोलापूरच्या अकलूज घोडे बाजारामध्ये 50 लाखांचा घोडा विक्रीसाठी दाखल. मारवाड जातीचा तेलिया कुंभेत प्रकारातील घोडा. घोड्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात 12 ज्योतिर्लिंगांचा सुरेख देखावा. देखावा पाहण्यासाठीच गावकऱ्यांची मोठी गर्दी. नांदेडमध्ये देखील पपई आणि केळी पिकांच्या माध्यमातून शेतकरी चांगले उत्पादन घेतात.
अर्धापूर तालुक्याच्या डोर गावातील शेतकरी गजानन आढाव यांनी पपई पिकातून घेतलंय लाखोंचं उत्पन्न। नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यामध्ये कापसावर लाल्या रोग आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव, यंदा कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता, बळीराजा चिंतेत। धुळ्यात रब्बी हंगामाच्या कांदा पेरणीला पारंपरिक गीतांची जोड, अहिराणी भाषेतील विविध पारंपरिक गाणी गात कांदा लागवडीचं काम सुरू। नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश। पुण्याच्या मावळमधील तळेगाव अंबी MIDC मधील जनरल मोटर्सच्या कामगारांचं साखळी उपोषण सुरूच, सरकारचा निषेध करत मुंडन आंदोलन। जेजुरीत खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पुण्याच्या मुळशीत गृहसंकुलामध्ये दिवसाढवळ्यात चोरी, भुगावमधल्या मालतीवाडीमधल्या पाट्यावरील घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी, तर चोर CCTVमध्ये कैद झालेले आहेत। पुण्याच्या रांजणगावमध्ये फोनवर मालाची ऑर्डर दिल्यानंतर आरोपी माल घेऊन फरार, अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक। नंदुरबारच्या आखतवाडमध्ये 5.5 लाख रुपये किमतीचा कांदा चोरट्यांकडून लंपास, कांद्याचे दर वाढल्यानं चोरीची नजर शेत शिवारात साठवलेल्या कांद्यांवर पाहायला मिळते आणि त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त आहेत। साताराच्या कराड पाटण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस रब्बी पिकांना पोषक असल्यानं शेतकरी समाधानी। धुळ्याच्या दोंडाईमध्ये कृषी दुकानदारांचा बंद, कृषी दुकानदारांना संदर्भात जाचक लावण्यात आल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय, तर अटी रद्द करण्याची आहे मागणी। साताऱ्यातील कराड शामगावमध्ये शेतीच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीच गावातील शेतकऱ्यांचा कॅन्डल मार्च, टोकाचं आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा आहे।